नमस्कार मित्रो. तर सध्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमात येत आहेत. आणि ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच तशी तरतूद आहे, अशा पद्धतीचं सांगितलं गेलेलं आहे. आणि जेव्हा ह्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं की हिंदी संपर्काची भाषा आहे, म्हणून ती आपण सर्वांनी शिकली पाहिजे. म्हणजे इंग्रजी ही आपली ज्ञानाची भाषा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्ञानाची भाषा असल्यामुळे आपण ती शिकली पाहिजे. हिंदी संपर्काची भाषा आहे, म्हणून ती शिकली पाहिजे. आणि शैक्षणिक तज्ज्ञ जे आहेत, शिक्षण तज्ज्ञ जे आहेत ते सांगतायत की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून हवं. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून हवं, जे करून हे प्राथमिक शिक्षण हे शिक्षणाचं किंवा ज्ञान मिळवण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे. आणि जे काही साधनं आहेत ती साधनं सक्षम हवीत. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे सक्षम हवं, त्याचा पाया सक्षम हवा, म्हणून ते मातृभाषेतून दिलं जावं. माणूस विचार मातृभाषेतून करतो, माणूस चिंतन मातृभाषेतून करतो, आणि म्हणून त्याला मातृभाषेतून शिक्षण द्यावं, अशा पद्धतीचा आग्रह शिक्षण तज्ज्ञाचा राहिला आहे. तसा अभ्यासही राहिला आहे, तसे निष्कर्षही काढलेले आहे. म्हणून मातृभाषेतून शिक्षण, किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून द्यावं, अशा पद्धतीचा आग्रह राहिलेला आहे. आणि इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करणं हे कितीपत योग्य आहे आणि ते खरंच गरजेचं आहे का? अर्थातच ते इतकंसं गरजेचं नाही. जरी हिंदी भाषा संपर्क भाषा असली तरी ती इतकी गरजेची नाही. आणि जी पहिलीत येणारी जी मुलं आहेत, ती दाखल होणारी जी मुलं आहेत, त्यांचा जो काही वेळ आहे अध्यापनाचा किंवा अध्ययनाचा, तो त्याच्यातनं पुन्हा हिंदीवर जाणार आहे. मुळातच त्यांना जो काही ताण आहे, अधिक ताण वाढणाराच आहे. आणि पुन्हा जड अनेक जी काही चांगली मुलं आहेत, पण चांगली बुद्धिमत्ता किंवा ज्याला अध्ययन गती चांगली आहे, अशी मुलं त्याच्यामध्ये तरुणही जातील किंवा त्या हिंदी भाषेची क्षमता प्राप्त करतील, मराठीच्या क्षमता प्राप्त करतील, इतर विषयामध्ये त्यांची गती चांगली राहील. पण जे मुळात अध्ययनामध्ये माग आहे, त्यांची गती कमी आहे, किंवा जे त्यांची अध्ययन गतीच कमी आहे, अशी मुलाबाबतीत प्रश्न तयार होत आहेत. आपण अनेक किमान अध्ययन क्षमता प्राप्त नाहीत म्हणून अनेक शालेय स्तरावर आपण उपक्रम राबवतो की ते जे करून हे शैक्षणिक प्रवाहामध्ये ते मुलं यावीत, ते अभ्यासामध्ये मागं पडू नयेत, आणि किमान त्यांना किमान अध्ययन क्षमता तरी त्याच्या यावात, असा आग्रह आपण धरतो. किंवा 75% तरी मुलांना त्या क्षमता यावात, असा आग्रह शासनाने पण धरलेला आहे. मग इतकं सारं म्हणजे शासनाच्या लक्षात येत असूनही पुन्हा हिंदी एक विषय वाढून पुन्हा त्या मुलांना आपण ताण का देणार आहे? कारण हिंदी शिकायचीच आहे आणि ती 5वीपासून ती आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेच आहे. म्हणजे 5वीला गेल्यानंतर ती हिंदी भाषा शिकणंच आहे. आणि हिंदी सध्या अनेक आपल्या म्हणजे भोवतालामध्ये, आपल्या परिसरामध्ये मुलं हिंदी भाषा ऐकतायत. म्हणजे मालिकामधून ऐकतात, चित्रपटातून ऐकतात, आणि तुम्ही साध्या दुकानामध्ये जरी गेले तर तुम्हाला ते 1-4-2 हिंदी भाषा तुम्हाला म्हणजे भेटतात, किंवा त्याच्यात आपण हिंदीत बोलतो. आणि घरात सुद्धा काही प्रमाणात आपण हिंदीचा जास्त वापर, थोड्या प्रमाणात वापर हिंदीचा करतच असतो. त्याच्यामुळे हिंदीची जी काही ओळख आहे हिंदी भाषेची, ती एक तर मुलांना होणारच, म्हणजे होतेच आहे. आणि त्याच्यामुळे त्याची काही आग्रह करण्याची गरज नाही. पण हे का म्हणजे इतकं सारं, म्हणजे जी काही सुकाणू समिती आहे शासनाला सल्ला देणारी, तर त्यांनी हा का घाट घातला आहे? खरंच त्यांनी हा सल्ला दिला आहे का? आणि त्यांनी सल्ला दिला नाही, आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्याची हिंदीची सक्ती नाही किंवा हिंदीचा आग्रह नाही, तर मग हिंदी भाषा शिकावी असा आग्रह का धरते आणि कोण धरत आहे? आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा द्यावा, अशा घटना का घडत आहेत? तर त्याचे कारण असं सांगितलं जातं की भाजपाची जी काही मातृसंस्था आहे राष्ट्रीय सेवा संघ, त्यांचा एक अजेंडा राहिलेला आहे की हिंदी भाषा, हिंदू आणि हिंदुस्तान, म्हणजे हे तिन्ही जे काही घटक आहेत हे माणसाच्या भावनेशी जोडलेले आहेत. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेमध्ये किंवा एका भावनिक एकात्मता साध्य करण्यासाठी ह्या गोष्टी असाव्यात, असा संघाचा आग्रह राहिलेला आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे भाषा असेल, तुमचा धर्म असेल, जात असेल, आणि तुमचा देश असेल, ही लोकांची अस्मितेचा विषय आहे, लोकांच्या भावनेचा विषय आहे. म्हणजे ह्या तिन्ही विषयाशी तुम्हाला भावनेशी खेळायचं आहे, आणि हे भावनेचा खेळ करून राजकारणाचा खेळ करायचा आहे, अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीवर आणि चालू जे काही युतीचं सरकार आहे त्याच्यावर केला जातो आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य पण आहे असं वाटायला लागतं. कारण हिंदी भाषा कंपल्सरी करावी अशा पद्धतीचं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये, म्हणजे केंद्राचे जरी ते धोरण आखलेलं असलं, त्याच्यामध्ये तो आग्रह नाही. पण आपण ती भाषा ऐच्छिक ठेवू शकतो. आता अनेक मुलांना म्हणजे हिंदी भाषेऐवजी आपण संस्कृत, पाली असे ऑप्शन घेऊन आपण ते भाषा शिकत असतो. आता आपला हिंदीचा पहिलीपासून का घाट घातलेला आहे? तर अर्थातच
याच्यामध्ये जेव्हा राजकारण पक्ष त्यात काही हेतू ठेवून हे धोरण आखतात किंवा हेतू ठेवून हे कृती करतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी राजकीय हित किंवा राजकीय उद्देश असल्याशिवाय ही कृती होणारच नाही, अशा पद्धतीची धारणा लोकांची पण झालेली आहे. आणि आता अर्थातच बिहारची निवडणूक जवळ आलेली आहे आणि दक्षिण भारत आणि उत्तर भारत ह्याच्यामध्ये म्हणजे हिंदी भाषिक आणि हिंदी अभाषिक अशा प्रकारची एक अस्मितेचा जो काही संघर्ष उभा राहिलेला आहे, तो संघर्ष आहेच. आणि त्या संघर्षाचा काही फायदा म्हणजे हिंदी भाषिक आणि अहिंदी भाषिक असा काही फायदा आपल्याकडं करून घेता येईल का? म्हणजे काही मतं आपल्या पदरात पाडून घेता येतील का? किंवा काही मताचं विभाजन करता येईल का? अशा पद्धतीचा राजकारणाचा डाव असू शकतो. अशा पद्धतीची पण चर्चा सुरू आहे. तसेच मुंबई महानगरपालिका आता आलेलीच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा हा संघर्ष असतो आणि तो संघर्ष तीव्र स्वरूपाचा आहे. म्हणून राज ठाकरेजी मराठी भाषिकचा जे संघर्ष किंवा मराठी भाषेची जी भूमिका त्यांची राहिलेली आहे, ती भूमिका त्यांना अधिक ताणून धरता येईल. त्यांना त्याच्यामध्ये अधिक फायदा व्हावा म्हणून काहीतरी ही वाद निर्माण केला गेला आहे का? हा मुद्दा पुढे आणला आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. अर्थात म्हणजे राज ठाकरे यांना एक फुलटॉस बॉल दिला आहे, मग तुम्ही आता सिक्स मारा, चौकार मारा, अशा पद्धतीची पेस तयार करून दिली गेली आहे का? अशा पद्धतीची पण चर्चा व्हायला लागलेली आहे. पण हे राजकारण होईल, राजकारणाचा रंग याला चढतच जाईल. राजकारणाच्या ठिकाणी राहिलंच पाहिजे आणि राजकारणी जे लोक आहेत ते राजकारण हे खेळणारच असतात. आपण जर किती म्हणलं याच्यामध्ये राजकारण आणू नये तरी ते होणार नसतं. कारण राजकारणी लोक हे प्रत्येक दृष्टीनं ते राजकारण म्हणूनच त्याला पाहणार आहेत, त्याच पद्धतीने विषय तो मुद्दा हाताळणार असतात आणि त्यामुळे ते राजकारण करणारच आहेत. परंतु जेव्हा लहान मुलाच्या भावनेशी तुम्ही त्यांच्या एकंदरीत जीवनाची, त्यांच्या दळणघडणीशी, त्यांच्या भविष्याशी आपण खेळतो. आपल्या राजकारणामुळं आपण आपल्या मुलांच्या भविष्याची तर खेळत नाहीत ना, लहान मुलांच्या भविष्याची आपण खेळत नाहीत का? याचं सुद्धा सरकारनं आणि हे जे काही हिंदी भाषेचा आग्रह धरणार आहेत, सक्तीची करणार आहेत, ह्या लोकांनी तारून पाहायला पाहिजे. आपला अजेंडा पूर्ण नेण्यासाठी एखाद्यांच्या भविष्याशी खेळणं कितपत योग्य आहे? हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.